चॅनल. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजेच आज आमची आहे सेकंड अॅनिव्हर्सरी आणि त्या निमित्ताने आज आम्ही बाहेर जात आहे आणि ते कुठे जात आहे हे मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करत राहीन. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मीनवाईल से हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. इट्स आवर सेकंड अॅनिव्हर्सरी आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे या 2 वर्षाच्या लग्नाचा बरं का. खूप सारे आमचे भांडण तर रोजच होत असतात. इव्हन आज येताना पण झालेत आमचे भांडण. मॅरेज इज अबाउट भांडण, जास्त तर भांडण, प्रेम पण तेवढंच असतं. हॅपी मोमेंट्स पण असतात, सॅड मोमेंट्स पण असतात, पण इट्स ब्युटिफुल जर्नी. Marriage is equal to भांडण. The first thing. Yes. Second thing is caring. Yeah, caring, loving, all things are together. पण जास्त भांडण असतं. ऑब्विसली 2 पर्सन एकमेकांसोबत राहत असतात, दोघांचे विचार वेगळे असतात. सो ते विचार एकत्र जुळायला टाइम तर लागणार. ऑब्विसली 2 वर्ष झालेत. बॅग मी सांभाळतो. काय करायचं? नो नो नो, इथे बॅग होती ती तिकडे घेतलीये बॅग तुम्ही. मी का घेईन? मला काय कंड आलाय का? कंड आलाय का? व्हॉट इज दॅट? कंड आलाय का? टिपिकल मराठी आणि महाराष्ट्रीयन. असू द्या. तर खरंच 2 वर्ष कसे गेले कळालंच नाही ना. असं वाटत आहे आज आमचं लग्न झालंय. खरंच असंच वाटत आहे. आठवते तो दिवस मंगलाष्टका. किती मस्त होत यार, किती मस्त होत यार ते सगळे मोमेंट्स. खरंच तुम्ही पण लग्न करा जर लग्न केलं नसेल तर. नाही शिव्या पण नाही, बायको आई तर खायला पण देते हे पण सांगा ना त्यात. हा, बायको आई तर खायला देते. भांडे घासायला होते. काही पण भांडे घासायला होत्या. भांडे घासणं हे प्रत्येकाचं काम आहे. इट्स नॉट अबाउट द जेंडर की स्त्रियांनीच केलं पाहिजे, महिलांनीच केलं पाहिजे, पुरुषांनी पण केलं पाहिजे. वाय नॉट? सी कामासाठी जेंडर नाहीये. हे अगोदरच्या लोकांनी निवडून ठेवलेलं आहे की बाबा हा गर्लनी हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. बट आता बदलतंय, जग बदलतंय, आपण पण बदलायला पाहिजे. यु नो जग बदलत गेलेलं आहे. जग चंद्रावर गेलंय. डोनाल्ड ट्रम्प वार सुरू केला. या सो आपण कुठे जातोय सांगायचं का? नाही पोहोचल्यावर. आता आम्ही पोहोचल्यावरच सांगू तुम्हाला आम्ही कुठे जातोय. तिथे इंडोर ऍक्टिव्हिटीज पण आहेत. 2, 3 स्टार्ट. एन ओ माय गॉड, गेले याला काय बोलतं? चेस बॉल. ओके ठीक आहे. आता आम्ही लंच करत आहे. लंचमध्ये काय काय मेनू आहे हे तुम्हाला दाखवेन मी आणि तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते. दिस इज अवर व्ह्यू. खूप भूक लागलेली आहे गाईज. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. खाल्लंय ते थोडंच फ्रूट्स खाल्लेत आणि आता भूक लागली आहे. आता किती वाजलेत? आता वाजलेत 2. सो आता मी लंच करू आणि त्याच्यानंतर इथे इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बघू आणि मग जे काही बाहेरचं पण आहे. इथे लेक आहे, हे कासारसाई डॅम आहे. हा रिसॉर्टचं नाव आहे स्क्विझल बे रिसॉर्ट आणि रूम टूर पण मी देईल तुम्हाला. बट आता खूप भूक लागली, पहिलं जेवून घेऊया आणि मग भेटू. खूप भूक लागली आहे आणि माझा मेनू आहे चिकन कढाई अँड दिस इज सॅलड अँड दिस इज रोटी अँड दिस इज पनीर अँड दिस इज पनीर अँड दिस इज कढाई अँड दिस इज दिस पर्सन अँड दिस इज मी. आता भूक लागली आहे, मी खाऊन घेणार आहे. आता पटकन खाऊ घेणार. हाऊज द टेस्ट? छान आहे, मस्त. ओके, आता मी खाणार आहे. टेस्ट इज गुड. चंद्राला मी खाल्लाय आईस्क्रीम. ह्या माणसाला गोड खूप आवडतं काय, इतकं गोड आवडतं की बस. आणि मला पण सवय लावली गोड खायची. तेही चालू करूया ना ड्युअल टॅप. भाई साहब, जेवण मस्त होतं, क्वालिटी होती. फक्त एवढंच की थोडंसं वेट करावं लागतं. जर तुम्हाला भूक लागली असेल तर 15-20 मिनिट अगोदरच या आणि जेवण करा. हावरी This is entrance. These are all activities. आणि इकडे आहेत रूम्स आणि
यांची रूम आहे. इकडे गाईज इकडे स्विमिंग पूल आहे आणि हा इकडे कासर साईड डॅम आणि इकडे आहे आमच्या रूम्स. हा हे दाखवते हे आहेत आमचे रूम्स. ते पण रूम आहेत. हे आहेत रूम्स. भाई साहब जर तुम्ही ग्रुपने येत असेल तर या नाही का वरत इथे नाही. की तुम्हाला चिल करायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. म्हणजे काही असं इथे एन्जॉय करण्यासारखं नाही आहे बाकी, बट चिल करून मस्त रिलॅक्स राहून तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता. दॅट्स ऑल. आणि नाव कम्स आवर होम टूर. वेलकम गाईज वेलकम. सो दिस इज आवर रूम टूर. तर इकडे आहे बेड आणि सी दिस इज बाल्कनी व्ह्यू. दिस व्ह्यू इज व्हेरी ब्युटिफुल. सी इथून तुम्हाला डायरेक्ट लेक व्ह्यू दिसणार आहे. अरे हे काय ओपन होतं. हां इथून हा इथे बसायला बाल्कनी पण आहे. इथे 2 चेअर ठेवले त्यांनी बसायला आणि हा आहे डॅम. मस्त वाटतं इथे. हा एकदम भारी वाटत आहे. आणि इथे तुमचे बॅग ठेवायला हे छोटंसं कपाट दिलंय. इकडे टीव्ही आहे, इकडे मिरर आहे आणि दिस इज बाथरूम. या छोटे बाथरूम पण ओके बट वर्थ इट नाही का. आणि मस्त इंटरेस्टिंग थिंग गाईज दॅट कम सो दिस इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ आवर रूम. किती मस्त आहे ना. सी इथे पण आपण चिल करू शकतो. इव्हिनिंग वगैरे नाईट टाइमला इथे बसून मस्त हा लेक व्ह्यू हे करू शकतो, एन्जॉय करू शकतो. आणि इकडे पण थोडासा आहे स्पेस. एसी डक्ट. तसं मी जस्ट लंच केला, थोडा वेळ रेस्ट केली आणि मग आता मी हाय टी घ्यायला आलो आहे. ऑगस्ट डू यू वॉन्ट टू से समथिंग. व्हॉट दिस डू यू वॉन्ट टू से समथिंग. या चहा प्यायला. येस गाईज चहा प्यायला या. आता चहा पिऊन आम्ही जाणार आहे बीचवर. फेर आमचा बीचवर जाय. नॉट बीच, दिस इज ॲक्च्युली कासर साईड डॅम. खेळत आहे कॅरम. कोण जिंकणार मी जिंकणार. बघू हा. सॉरी नाही अजून दोघांची पण एक गेलेली नाहीये. नो गाईज काय झालं होतं सांगते. मी खेळताना आहे ना ती काळी गोटी म्हणजे जी योगेशची गोटी होती ती कॉइन. हा कॉइन गोटीवर कॉइन. हा ठीक आहे. तर मग गेली तर ती परत ह्यामध्ये ठेवायची असते ना, तर नाही ठेवली ती. ठीक आहे पण तुला गेमच नसतो. तुझा जो बाहेर गेला तो आत टाकायचा असतो. तू जे अचीव केलेली कॉइन होती ना ती आत टाकायची असती. हो का. असं असतं का. नाही आमच्यात असं नाहीये. आम्ही कसं खेळतो माहितीये का. सी आता माझ्याकडून जर तुमची गेली असेल ती कॉइन तर ती परत ह्यामध्ये ठेवायची. तुझी ठेवायची असते. अरे नसतं तसं. तर गाईज तुम्ही सांगा तुमच्यामध्ये कसं आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. ओके. आता बघूया कोण जिंकतं. मी जिंकते ऑलरेडी. माझ्या एवढ्या संगट्या गेलेल्या आहेत गाईज. आणि योगेशच्या फक्त एक गेलेली ती ब्लॅक. सो आय एम द विनर. एकदा काय झालं गाईज, ही जी काय बोलतात त्याला मला पण नाही आठवत. ही काय जिबली बिबली काय असेल ना ती ह्याच्यात गेली होती. ठीक आहे ह्याच्यात गेलेली. सो मग मी माझ्याकडून गेलेली. सो मग मी एक जी कॉइन होती ना दोन ठेवायचे. दोन कसे काय ठेवायचे. एकच ठेवायचे असते. चिटिंग नाही करायची. ठीक आहे. किती चिटिंग असते. हा ठीक आहे.
अरे माझं येत माझं टाव आहे हे असं नाही हो. डायरेक्ट बाहेर. तर गाईज बघा माझे एवढे झाले त्यांचे फक्त 2-3 निघाले अशा तऱ्हेने मी जिंकणार आहे. लुक सी मस्त असा सनसेट येत आहे आता आणि हे लेक व्ह्यू एकदम मस्त आणि दिस इज मी. काहीच तर आता आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू झालं. ही माझी साडी घातली आहे मी. एकदम प्रिटी वाटत आहे मला आता. आणि हे बघा आमची तयारी चालू झाली आहे. दिस इज ऑल सेलिब्रेशन गोइंग ऑन अँड केक कटिंग वगैरे करू, त्यानंतर डिनर करू अँड देन डन फॉर द डे. आता इथे चालू झालं आहे डीजे चालू झाला ना आता. मग इकडे काय आहे, इथं लोक ओके तिकडे आतमध्ये डीजे. आता मस्तपैकी आम्ही डान्स करून आलो, एवढं नाचून आलो आहे ना बस. आता इथे डिनरसाठी सेटअप झाला आहे रेडी. आता आम्ही डिनर करू आणि मग झालं. एकदम चिल वातावरण आहे इकडचं. हे This is how we celebrated our second anniversary. ओके गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघत राहा, प्रेम करत राहा अँड व्हिडिओ लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके बाय.